नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मक्याच्या पिठाच्या वड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। चण्याची डाळ मी 2 तास भिजत घातली होती। डाळ चांगली भिजली पाहिजे बघा, अशा पद्धतीत भिजली पाहिजे। तुम्ही चण्याच्या डाळीच्या जागी मुगाची डाळ पण घेऊ शकता। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजल्यानंतर पण मी 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली होती। त्यात टाकायच्या आपल्या तिखटाप्रमाणे मिरच्या, छोटा 1 चमचा जिरे टाकायचे, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं आलं टाकायचे। आता हे काय करायचे माहिती आहे का, आपल्याला मिक्सरला दरदर करून घ्यायचे। तुमच्याकडे जर असेल तर 1 चमचा अख्खे धने जरी टाकले तरी पण चालू शकतं। मिक्सरला बघा दरदर करून घेतलेलं आहे। जास्त अशी पेस्ट करायची नाही आहे, आपल्याला थोडंसं असं दरदर पाहिजे। वाडगं घेतलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये मी काढून घेते। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ही मक्याचं पीठ मी दळून आणलं होतं 1.5 किलो बघा, आपल्या घरगुती चक्कीवरच दळलेलं आहे। अशा पद्धतीत आहे बघा। आता हे ह्याच्यामध्ये टाकून घेते। आता हे तुम्ही पीठ किती आहे विचाराल तर ह्या वाडग्याच्या प्रमाणे सपाट वाडगं घेतलं होतं। थोडंसं जास्त कमी घेतलं तर चालेल। 1 चमचा टाकायचे सफेद तीळ, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून घेतलेला आहे। छोटा 1 चमचा धने पावडर, अख्खे धने सुद्धा तुम्ही जेव्हा डाळ वाटली तेव्हा जर टाकलं तरी पण चालू शकते। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, त्यात टाकायची आपल्याला चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची 10 ते 12 पानं कापून घेतलेली आहेत। आता ह्याला काय करायचं, पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की आपण जी डाळ जी बारीक केली होती ना त्याला थोडंसं मी पाणी वापरलं होतं। तर पहिलं बघायचं आपल्याला किती पाणी लागतंय ते। बिलकुल मी पिठाचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यातच मी असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी बारीक केलं होतं ना त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। ते पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीची भाजी बारीक चिरून टाकू शकता, पालकची भाजी पण ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून टाकू शकता। तर आपण हे चांगलं घट्ट असं मळून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल ना तर ह्याच्यामध्ये 1 चमचा बरोबर तुम्ही चण्याच्या डाळीचं पण पीठ टाकू शकता, जर तुम्हाला हे चण्याची डाळ जर टाकायची नसेल, किंवा तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता। आता मुगाच्या डाळीचं तुम्ही पीठ पण ह्याला वापरू शकता, पण डाळ आपण भिजत घालून जेव्हा टाकतो ना त्याची टेस्ट खरं इतकी छान येते ना, मस्त येते बघा। तर अशा पद्धतीत झालेलं आहे। आणि जे आपण हे टाकलं होतं का ना त्याच्यामध्ये मक्याचं पीठ, ते बारीक दळून घ्यायचं, जरा जास्त असं जाड वगैरे दळायचं नाही। खूप छान होतं, ते एकदा जरूर करून बघा। टोपामध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपली चाळण ठेवली होती वड्याची, त्याला तेल लावलं होतं मी थोडंसं आणि तेव्हा मी झाकण ठेवलं होतं बघा। पाणी खालचं चांगलं गरम झालेलं आहे। तर अशा पद्धतीत त्याला थापून घ्यायचं आपल्याला, जास्त जाड नाही थापायचं बघा। थापून घेतलं आहे बघा अशा पद्धतीत। आणि आता आपण ह्या चाळणीवर ठेवून घेऊया। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पातळ पण करू शकता, आणि जर विकतचं पीठ आणलं का नाही तर थोडंसं मोठं असतं, मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ पण असं टाकून मळू शकता। आणि घरी जर आपण दळलं ना घरगुती चक्कीवर तर बारीक येतं, आणि गिरणीतनं जर दळून आणलं ना तर तुम्ही जर सांगितलं ना एकदम बारीक दळा तर एकदम बारीक दळतात। आता ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सांगते तुम्ही सफेद तेल टाकू शकता। गॅस आहे मीडियम, आणि आपण आता हे 15 मिनटासाठी शिजवून देऊया। 15 मिनटं बघा शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर थंड झालेलं आहे बघा, काढून घेतले। तर आता आपण काढून घेऊया, एकदम छान असं बघा निघतं। आता आपण कट करून घेऊया ह्याला। आता ह्याच बरं का सेम, आता मी कसं प्लेन असं मी भाकरीसारखं थापलेलं आहे, तुम्ही गोल जरी केल्या तरी पण चालेल। आता त्यांना आपण कट करून घेऊया, जास्त मोठे ठेवायचे नाही ते बघा। मस्त मस्त अशा बघा कापून घेतलेल्या आहेत। तर आपण असं क्रॉससुद्धा कापू शकतो बरं का। हे असं 1 चिमूटभर सोडा टाकायचा ह्याच्यामध्ये, मी तर काय टाकलेला नाही आहे, पण मस्त आतमध्ये अजून फुगले जातात। फुगले तर आहेत बघा एकदम जाळीसारखे व्यवस्थित। आता हे अशा पद्धतीत मी तिरक्या तिरक्या अशा मी कापून घेते। मस्त अशा बघा मी कापून घेतलेल्या आहेत, छान आता खालपर्यंत अशा मस्त शिजल्या गेलेल्या आहेत। लोखंडाचा बघा मी खोलगट तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं कमी अजून टाकलं तरी पण चालू शकते। आता काय तुम्हाला लगेच जर खायच्या असल्या ना तर ह्या सगळ्या फ्राय करायच्या, नाहीतर अर्ध्या फ्राय केल्या ना अर्ध्या जरी ठेवल्या तर चालेल। तळून काढायचे नाहीत आपल्याला, फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्या भाजून घ्यायच्यात। सगळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत। गॅस आहे मीडियम, बारीक जरी केला तरी चालेल। मस्त अशा बघायला परतून घ्यायच्या फक्त। आणि आता तुम्हाला सांगते, सगळ्या जर खायच्या नसल्या ना तर अर्ध्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस या टिकू शकतात। आणि तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगते यात तुम्ही अजून काय काय टाकू शकता। तर हे मी परतून घेते। मस्त अशा बघा मी परतून घेतलेल्या आहेत, असा कलर आलेला आहे बघा। अशा परतून घ्यायच्या, तुम्ही नाश्त्याला बी खाऊ शकता
जेवताना पण आपण जशा वड्या खातो तशा पण खाऊ शकता. एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीने. मी खूप रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते आणि वेगळ्या पद्धतीने दाखवते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.